नाजरीन, औरंगाबाद पार्लिमानी हल्के में रायदही का अमल जारी है। MCN उर्दू न्यूज़ की जानिब से रायदही के अपडेट्स के लिए मैं ज़की सिद्दीकी इस नशरिए में आपका इस्तकबाल करता हूँ। आज सुबह 7 बजे पार्लिमानी हल्के औरंगाबाद के लिए रायदही का अमल शुरू हुआ। कदीम शहर समेत शहर के तमाम ही पोलिंग मराकज़ पर रायदहिंदों की कतारें देखी गईं, जबकि उम्मीदवारों और सियासी शख्सियात व अहम शख्सियात ने अपने वोट का इस्तेमाल किया। लोकसभा के इन इंतखाबात में रुकन पार्लियामेंट सैयद इम्तियाज़ जलील दोबारा किस्मत आजमाई कर रहे हैं। इम्तियाज़ ने शहर में इन 12 हडकों के गोदावरी पब्लिक स्कूल के रायदही मरकज़ पर अपने अहल खाना के साथ वोट किया। बाद अज़ां उन्होंने एतमाद का इजहार किया कि रायदहिंदे उन्हें दूसरे टर्न में भी मुंतखब करके पार्लियामेंट भिजवाएंगे। दरियासना उन्होंने मुल्क और रियासत में रायदही के तनासुब में आ रही कमी पर इजहार अफसोस करते हुए इसे जमहूरियत के लिए नुकसानदेह करार दिया। मी आज माझ्या परिवारासोबत मी मतदान केलं। मागच्या 2-2.25 महिन्यापासून फक्त 3 तास झोपायचं आणि आता आज फायनल डे लोक कोणाला मतदान करतील, सिक्रेट बॅलेट कितीही प्रयत्न करा, कितीही प्रचार करा, लोकांनी आपला मत तयार केलेलं असतं की कुणाला मतदान करायचं आहे। आणि या जिल्ह्यामध्ये मला आनंद या गोष्टीचा आहे की पहिल्यांदा ही निवडणूक जे होत आहे ते कामाच्या मुद्द्यावर होत आहे। नाहीतर या शहराची एक ओळख होती, निवडणूक आली हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद हे अशा प्रकारचे मुद्दे घेऊन ते निवडणूक लढायचं। मग कुणीही रस्त्याच्या बाबतीत बोलायचं नाही, पाण्याच्या बाबतीत बोलायचं नाही, रोजगाराच्या बाबतीत बोलायचं नाही, एअरलाईन रेल कनेक्टिव्हिटी याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा व्हायची नाही। इन दी एंड सगळी काय हे होतं की जात काय आहे, धर्म काय आहे, माझा माणूस आहे, माझ्या धर्माचा आहे, माझ्या जातीचा आहे, माझे मजहब काय आहे, त्या आधारावर निवडणूक व्हायची। पहिल्यांदा मला असं बघायला मिळालेले आहे की जे लोक 20 वर्ष फक्त जातीच्या मुद्द्यावर निवडणूक लढायचं ते आज कुठल्याही प्रकारचे जातीचा मुद्दा काढत नाही होते। त्यांनाही माहीत पडलेलं होतं की बाबा आपल्याला लोक प्रश्न विचारणार आहे की काम काय करणार आहे। तर एक पॉझिटिव्ह मला असं वाटतं एक चेंज इथे झालेला आहे। आणि 4 जूनला जेव्हा निकाल येतील तर तुम्हाला कळेल की म्हणजे लोकांनी कशा विकासाच्या मुद्द्यावर कामाच्या मुद्द्यावर भरभरून मतदान केलं। महाविकास आघाड़ी के उम्मीदवार चंद्रकांत खैरे भी अपने अहल खाना रायदहिंदों के साथ शहर के शारदा मंदिर स्कूल के रायदही सेंटर पर पहुंचे और अपना वोट डाला। खैरे के साथ उनकी वालिदा भी रायदही के लिए बूथ पर आई थी। इस मौके पर चंद्रकांत खैरे ने अपने तासुरात में क्या कहा, आइए देखते हैं। त्या ठिकाणी मशाल 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 1 नंबरची मशीन 1 नंबरचं नाव असं होता आणि म्हणून एक आनंद वाटतो की जनतेचा उत्स्फूर्त त्या ठिकाणी मशालीवर त्या ठिकाणी एक विश्वास आहे। माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा गड आहे आणि हा गड असल्यामुळे त्या ठिकाणी आता उद्धव साहेबांचा गड आहे आणि उद्धव साहेबांच्यामुळे त्या ठिकाणी महाविकास आघाडी स्थापन झाली आणि महाविकास आघाडीने त्या ठिकाणी महाराष्ट्रात तर खूप हवा केली, देशात सुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकार इंडिया संघटन मजबूत झालं। मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की सकाळपासून महाराष्ट्रामध्ये वातावरण एकदम अगदी महाविकास आघाडीचं झालेलं आहे, म्हणजेच परिवर्तनाची लाट या ठिकाणी महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगितलं की तुमच्या सर्वांचं प्रेम हे जे दिसतं ते याच करता दिसतं की मी 100% निवडून येणार। आली होती परवा दिवशी आली होती मुद्द्यावर, परंतु त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते मग त्याचा उत्साहात आले आणि ते मैदानात उतरले। खरं म्हणजे मी या ठिकाणी सांगतो की दादागिरी करणारे लोक हे दारू विकणारे लोक हे त्या ठिकाणी मस्तीत आल्यासारखं वागत होते। एकदा गद्दार आहे, गद्दारांच्या अगेन्स्टमध्ये हे वातावरण निर्माण झालेलं आहे आपल्या संभाजीनगर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा। लोकांना गद्दारी आवडत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा कधी गद्दारी आवडत नव्हती। ज्यांनी गद्दारी केली त्यांना त्या ठिकाणी जरी नायकांनी सांगितलं असेल यांना माफ करा, ठीक आहे, नाही माझ्याकडे आणू नका तुम्ही, पण त्यांनी आणि ते निघून गेले। पण मग महाराजांनी त्याची सगळी पूर्णपणे व्यवस्था करून त्याला पाठवून दिलं।
महायुति के उम्मीदवार जिले के राब्ता वजीर संदीपान भूमरे पाटिल ने अपने हलके के पोलिंग बूथ वाक़े पाचौड़ तालुका पैठन में रायदेही की। बाद-ए-अज़ां वोटिंग के इस दिन पर उन्होंने मसरत का इजहार करते हुए रायदेहिंदगान से ज़्यादा तादाद में वोट करने की अपील की और साथ ही अपने कारकुनान से भी अपील की कि वो वोटिंग कराने में सरगर्मी दिखाएं। मतदानाचा दिवस आहे, चांगला दिवस आहे। मी सर्वांना मतदारांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावा, ही सगळ्याला मी विनंती करतो। आणि मला एक सांगायचं की आपण आता 15 दिवस सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि एक आज शेवटचा दिवस आहे, तर शेवटच्या दिवशी सगळ्या मतदाराला मतदान पेटीपर्यंत आणून मतदान करून घ्यावं हीच विनंती करतो। मरकजी वजीर ममलिकत डॉक्टर भागवत कराड़ ने अपने परिवार के साथ क्रांति चौक के समता दर्शन प्राइमरी स्कूल के बूथ पर रायदेही की और बाद-ए-अज़ां अपने तासुरात का इजहार किया। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडत आहे आणि त्या निमित्तानं जनतेमध्ये उत्साह दिसत आहे। आपण बघत असाल तर वोटर्सची लाईन लागलेली आहे। उत्साहामध्ये मला पूर्णपणे खात्री आहे की मागच्या वेळेस जी जनतेने चूक केली होती ती चूक यावेळेस होणार नाही आहे। यावेळेस महायुतीचे उमेदवार संदीपानजी भुमरे निवडून येतील, कारण प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत देशाला एक विकसित राष्ट्र बनवायचं आपलं स्वप्न आहे आणि ते पूर्ण होईल। इसी तरह रियासती काबीना के वजीर अतुल सावे ने भी अपने पोलिंग मरकज वाक़े खड़केश्वर गवर्नमेंट लाइब्रेरी पर अपना वोट किया और बाद-ए-अज़ां शहर व हल्के के तमाम रायदेहिंदगान से वोट डालने की अपील की। उत्साहाने 6 वाजेच्या अगोदरपासून सगळ्या बूथवर बसलेले होते आणि 7 वाजता मतदान सुरू झालं त्यावेळेस सगळ्या बूथवर चांगल्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या। कडासारखं सेंटर आहे जिकडे आमच्याकडे नेहमी कमी म्हणजे, पण आज सकाळी 7 वाजता पहिल्याच टप्प्यातच एवढी मोठी रांग होती की बघून का आम्हाला खूप आनंद झाला। अतिशय उत्साह आज मतदारांमध्ये आणि मतदान दर मागच्या 3 टप्प्यापेक्षा यावेळेस मतदान वाढून होईल आम्हाला विश्वास आहे। नवीन मतदार पण सकाळी मला एक मुलगी आणि एक मुलगा जे फर्स्ट टाइम मतदान माझा फोटो बनाया तो येईल, त्या दोघांनी पहिल्यांदा मतदान केलं आणि त्यांना खूप आनंद होता, अति उत्साहात होते। मोदीवरचा विश्वास आहे त्यांच्या तोंडातून निघाला। इसी तरह विधान परिषद के अपोजिशन लीडर अंबादास दानवे ने शहर के अजबनगर के म्यूनसिपल स्कूल के पोलिंग बूथ पर रायदेही की। वो भी रायदेही के लिए अपने अहले ख़ानदान के साथ बूथ पर पहुंचे थे। बाद-ए-अज़ां अपने तासुरात में दानवे ने कहा कि जमहूरियत की बका व इस्तेहकाम के लिए वोट करना लाजमी है। उन्होंने एतमाद जताया कि रियासत भर के मुकाबले हमारे शहर में वोटिंग का तनासुब सबसे ज़्यादा रहेगा। खरं तर सगळ्या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपली हिंदुस्थान भारत, आणि एक या लोकशाहीमध्ये मतदान करणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि कर्तव्य करत असताना निश्चित परिवर्तनाच्या दिशेनं देश जातोय अशा प्रकारचं चित्र आहे। आणि या परिवर्तनाचं साक्षीदार नव्हे तर एक सहभागी म्हणून सुद्धा राहण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा। आम्ही सुद्धा आमच्या सगळ्या कुटुंबाने तसाच प्रयत्न निश्चित करतोय। पण तो सगळ्यात महत्त्वाचा, ठीक आहे कोणाला मतदान कोणाला करायचं असा विषय असू शकतो, पण तो मतदान 100% केलं पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे। आणि हा लोकशाहीमधला सगळ्यात महत्त्वाचा मतदानाचा अधिकार आमच्या पूर्ण परिवाराने आज आमच्या संभाजीनगरात बजावलेला आहे। इंतजामिया के आला अफसरान जिला कलेक्टर दिलीप स्वामी और पुलिस कमिश्नर मनोज लोहिया ने अपने वोट डाले। जिला कलेक्टर दिलीप स्वामी ने गवर्नमेंट कॉलेज किला अरग के पोलिंग बूथ पर अपना वोट डाला और पार्लिमानी हल्का औरंगाबाद के तमाम रायदेहिंदगान से जोश व खरोश के साथ मगर पुरअमन तरीके से वोट डालने की अपील की। आज सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। सकाळी वेळेवर 7 वाजता संपूर्ण जिल्ह्यामध्ये मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून मी या ठिकाणी गव्हर्नमेंट सायन्स कॉलेजच्या खोली क्रमांक 24 या मतदान केंद्रावर मी माझं सपत्नीक या ठिकाणी मतदान केलेलं आहे। मी माझ्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपण सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजवा आणि आपली लोकशाही समृद्ध आणि बळकट करा। शहर के पुलिस कमिश्नर मनोज लोहिया ने मैं अहलिया मिलिंद कॉलेज के पोलिंग बूथ पहुंचकर यहां अपने हक़ रायदेही का इस्तेमाल किया। बाद-ए-अज़ां लोहिया ने हमारे शहर में रुजू होने के बाद पहली मर्तबा रायदेही का मौका मिलने पर इजहार मसरत किया है।
नमस्कार, आज पहला मतदान करने का मौका मिला है तो इसका मुझे बड़ा आनंद है. मी निघालो, मी मतदान केलं, आपण कधी निघणार. चला निघूया मतदानाला, बळकटी देऊया लोकशाहीला. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिला कलेक्टर दिलीप स्वामी ने रायदही कर चुके वोटर्स को मुबारकबाद दी है. नीज रायदेहिंदगान को अपने मुफीद मशवरों और ज़रूरी हिदायत से नवाजा है. नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी औरंगाबाद बोलतोय. आज 13 मे रोजी संपूर्ण लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये सकाळी मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्या मतदारांनी मतदान केलेलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. इतर सर्व मतदारांचं मी मनापासून स्वागत करतो. आपण मतदान केंद्रावर या आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा. फक्त विनंती एवढी आहे की मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी आहे. त्यामुळं मतदान केंद्र परिसरातल्या 100 मीटर परिसरामध्ये कुणालाही मोबाईल घेऊन जाता येणार नाही. त्यामुळं सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपण आपला मोबाईल आपल्या घरी किंवा आपल्या गाडीमध्ये ठेवून यावा आणि मतदान केंद्राच्या परिसरामध्ये मोबाईल आणि इतर कुठलेही ज्वलनशील पदार्थ किंवा इतर तत्सम कुठलेही पदार्थ किंवा वस्तू घेऊन जाण्यासाठी पूर्णतः बंदी घातलेली आहे. त्यामुळं माझी आपणा सर्वांना विनम्र आवाहन असणार आहे की आपण आपले मोबाईल घरी ठेवून यावेत किंवा आपल्या गाडीत ठेवावेत. कुठलेही वस्तू मतदान केंद्रामध्ये घेऊन जाता येणार नाहीत याची आपण खबरदारी घ्यावी आणि निवडणूक विभाग आणि प्रशासनाला आपण सहकार्य करावं आणि आपल्या मतदानाचा अधिकार आपण बजवावा. आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी आपण सर्वांनी सामोरं यावं. मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आपल्याला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आपण आपली सर्व कामे बाजूला ठेवा आणि या लोकशाहीच्या आजच्या या मतदानाच्या महोत्सवामध्ये आपण सक्रिय सहभागी व्हा. धन्यवाद. इस मरतबा के चुनाव में अपनी उम्र के 18 साल मुकम्मल कर चुके नए रायदेहिंदगान ने भी नहायत जोश व खरोश के साथ वोटिंग में हिस्सा लिया. स्टार्टिंगला मला असं वाटत होतं की म्हणजे कसं होईल काय होईल, पण मग केल्यावर छान वाटतंय की म्हणजे आपण पहिल्यांदा मतदान केलंय, आपण देशामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, तर त्याच्याबद्दल चांगलं वाटतं. आपण कोणत्या मुद्द्यावर वोट केलेला आहे? विकासाच्या मुद्द्यावर. आपण तरुण आहोत, काय शिकता तुम्ही? मी सध्या जॉब करते. तर जॉबबद्दल म्हणजे औरंगाबादमध्ये काय काय हवं आहे, तरुणासाठी काय हवं आहे? मी ॲक्च्युली नाशिकमध्ये जॉब करते. मी वोट करण्यासाठी नाशिकवरून औरंगाबादमध्ये आले. औरंगाबादमध्ये भरपूर अपॉर्च्युनिटी आहे जॉबबद्दल. तर तुम्ही वाळूज MIDCला वगैरे गेले तर तिथं खूप चांगल्या कंपनी आहेत, तिथं तुम्हाला चांगले जॉब मिळतात. आणि मी ॲक्च्युली इंजिनिअरिंग फील्डमध्ये तर इंजिनिअरिंग फील्डमध्ये भरपूर असतात प्रगती अपॉर्च्युनिटी आहे ज्यांना औरंगाबादमध्ये राहायचं त्यांच्यासाठी आहे. पण जर तुम्हाला चांगलं पॅकेज वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला औरंगाबादच्या बाहेरच जावं लागतं. तर आपली काय अपेक्षा आहे? तशी पॅकेजेस औरंगाबादमध्ये मिळावे? तसे पॅकेजेस सध्या पण भेटत नाही औरंगाबादमध्ये, त्याच्यासाठी तुम्हाला आउट ऑफ द सिटी जावं लागतं. वैष्णवी डांगरे. मेरा फर्स्ट टाइम वोट था और ऐसा नहीं है कि पहले मैंने एक्सपीरियंस नहीं किया, बट पिछली बार जब पापा इलेक्शन में खड़े हुए थे तो बहुत छोटा था मैं, तो ज़्यादा कंट्रीब्यूट नहीं किया. बट आज अलहमदिल्ला मैं एलिजिबल हूँ वोट करने के लिए एंड मेरे साइड से मैं जितना भी कंट्रीब्यूट कर सका MIM को, इम्तियाज़ जलील को, एज अ सन, एज अ पार्टी कार्यकर्ता, मैं हर पॉसिबल वे आउट ऑफ द वे गया उनकी हेल्प करने के लिए. सिर्फ मैं नहीं, मेरे जितने भी ब्रदर्स हैं, मेरे बड़े भाई, मेरे जितने भी कज़न ब्रदर्स हैं, हम सब ऑन ग्राउंड काम किए, दिन रात एक किए. होपफुली रिज़ल्ट तो 4 जून को आएगा. एंड आपने भी कुछ मुद्दों को देखते हुए वोट दिया है? कुछ मुद्दों मतलब एक तो 400 बेड हॉस्पिटल जालना रोड पे आने वाला है. पहले एयरलाइन कनेक्टिविटी बहुत कम थी. ये सब मैं खुद मेरा पर्सनल एक्सपीरियंस से बता रहा हूँ. मेरा बहुत अप डाउन रहता है. मैं औरंगाबाद में रहता नहीं हूँ, मैं बॉम्बे में रहता हूँ, पुणे में रहता हूँ. तो डायरेक्ट फ़्लाइट्स का भी बहुत इशू था, हैदराबाद जाना, दिल्ली जाना. तो अब सब डायरेक्ट कनेक्टिंग हो गया है. तो ये एक जस्ट बिकॉज आई एम हिज सन, इसका ये मतलब नहीं मैं उनको प्रमोट कर रहा हूँ, बट उनका डेवलपमेंट देख के ही मैं बता रहा हूँ कि और अगर टाइम मिला तो शायद और डेवलपमेंट होगा ग्रामीण में, सिटी में, हर जगह. कैंपेनिंग का एक्सपीरियंस बड़ा अच्छा था. लोगों के साथ जुड़ा मैं, उनकी इश्यूज़ को मैं समझने की कोशिश किया. किसी के पास पानी की कमी है तो किसी के घर में लाइट नहीं है.
सिटी में रोड्स अच्छे नहीं है। तो उन लोग से जब 1 to 1 बात करूँ तो फिर समझ में आता है कि बहुत कुछ डेवलप करना बाकी है। एंड होपफुली अगर हम जीत के आते हैं तो इंशाल्लाह मैं पर्सनली खासदार साहब को बोलूँगा कि इस पर फोकस करिए। नाजरीन, इस बुलेटिन के लिए फ़िलहाल इतना ही। कुछ देर बाद फिर हाजिर होते हैं, तब तक के लिए इंतज़ार कीजिए। खुदा हाफिज़।